एका यकश्चित मुलीच्या गळ्यातील चेन हिसकवण्यात अपयशी ठरल्यामुळे ते आणखीनच बिथरले होते. त्यांच्यापैकी एकाने माझ्या पोटावर जोरदार लाथ घातली. मी कळवळले आणि त्यातूनही सावरत दरवाजाच्या हँडलचा आधार घेऊन मी उभी राहिले. तेवढ्यात दुसऱ्याने मला दुसरी लाथ मारली. हँडलवरची माझी पकड थोडी ढिली झाली. तरी पण मी तोल सावरत होते. इतक्यात मला आणखीन एक लाथ बसली. माझी लटपट पाहून त्यांना चांगलाच चेव चढला. त्यांच्या लाथा बुक्क्या सहन करत मी तोल सांभाळण्याचा निकराचा प्रयत्न करत राहिले. त्यांच्यापैकी एकाने खुनशी उन्मादात सगळं बळ एकवटून मला एक अगदी जोरदार लाथ हाणली. त्याबरोबर माझा तोल गेला तो गेलाच. चालत्या गाडीतून मी हवेत भिरकावली गेले. आमच्या झटापटीत माझी कागदांची फाईल कुठेतरी पडली, पण माझ्या एका हातातला मोबाईल अजूनही शाबूत होता. मी हवेत असतानाच शेजारच्या ट्रॅकवरून दुसरी गाडी चालली होती. मी तिच्या एका डब्यावर थेट आपटले आणि हवेतच उलट्या दिशेने, म्हणजे मी इतका वेळ प्रवास करत होते त्याच गाडीच्या दिशेने फेकली गेले. अबाधुबीचा तो खेळ आणखी काही सेकंद चालला असता तर माझी काही धडगत नव्हती. पण गुरुत्वाकर्षणामुळे मी जमिनीकडे खेचले गेले आणि धाप दिशी ट्रॅक लगतच पडले. माझा डावा पाय नेमका रुळावर पडला आणि दोहोपैकी कोणत्या तरी एका धावत्या गाडीखाली तो सापडला. गाड्यांच्या गोंगाटात खच्च तो आवाज विरून गेला. माझ्या पायाचा तुकडा पडल्याचा तो आवाज होता. त्या वेदनेमुळे फुटलेली माझी आर्त किंकाळी कुणालाच ऐकू गेली नाही. दोन्ही गाड्या आपापल्या दिशांनी निघून गेल्यावर एक भीषण शांतता पसरली.